सावित्री खंडोची दिवशी निघाली ती लक्ष्मीबाई त्यांची कन्या। मी लहान असताना म्हणजेच 9 वर्षाची तेव्हा माझं लग्न ज्योतिबांशी झालं। तेव्हा माझं पूर्ण नाव सावित्री ज्योतिबा फुले झालं। मी व माझी ज्योतिबा या मुलींना या स्त्रियांना शिक्षित करण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य संपवले। आजची मुलगी आजच्या महिला अभ्यास सोडून शिक्षण सोडून सामाजिक कार्य सोडून ओव्हर स्पेशलकडे निघाली। याचाच राग मी तुमच्यासमोर व्यक्त करणार आहे। होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते। होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते। आणि मी बोललेही नसते, तुम्ही माझ्या विचाराचं घोटून घोटून क्रीम केलंय, माझी देवी बनून तुमच्या फोटोमध्ये फ्रेम केलंय। जमेल तेव्हा जमेल तसे तुमच्या सोयीनुसार माझी कौतुक करतात। खरे दुःख याचे की तुम्ही मला फक्त गृहीत धरतात। याचाच राग मी तुमच्यासमोर तुमच्या कानावर घालते। होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते। होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते। कुऱ्हाड्याचा दांडा बोताच का हवा, कुऱ्हाड्याचा दांडा बोताच का हवा, सगळ्या गोष्टी केल्या जे मी माझ्या वारशाला त्याचा बैमान होईल असं हे मला कुठे माहीत होतं। मला काय पुढचं दिसत होते काय? मी एका जगासाठी शिव्यागात दगड शेण सुद्धा सोसले, याचीच पेट म्हणून मी आज घाव झेलते। होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते। होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते। आम्ही तुमच्यासाठी केलंय ते काय? बंजारा समाजातील समाजसेवेसारखा दैनंदिनी बिजागर डोलताशा नाही, याचीच मला हे विसरून गेले होते मी। आजची मुलगी आजच्या महिलांनो, लेकी बाळीनो, तुम्ही शिकल्यात, सावरल्यात आणि नको तेवढ्या गोष्टीकडे विचार देतात आणि तुमच्यापेक्षा जास्त बालपणाचे दुःख मी तुमच्यापेक्षा जास्त भोगले। होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते। होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते। शेवटी जाता जाता एवढंच म्हणेन की स्त्रियांच्या अंधारलेल्या जीवनाला पेटवल्या ज्ञानाची ज्योती, स्त्रियांच्या अंधारलेल्या जीवनाला पेटवल्या ज्ञानाची ज्योती, म्हणूनच तर आज जगती अमर आहे सावित्री, म्हणूनच तर आज जगती अमर आहे सावित्री। एवढे बोलून मी माझे 2 शब्द थांबवते। जय हिंद, जय महाराष्ट्र।